सन्माननीय सदस्य मोहन मत्तेजींनी फार महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि मंत्री महोदयांचं उत्तर पैसे तिजोरीत नाहीत, गोलमोल आहे, त्यांना करायचं नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अहो आम्ही रोज गावात फिरतो ना, तुम्ही पण आहे ग्रामीण विकास, तुमच्याकडे आहे, कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत? आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचा, या विभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात, किती दिवसापासून या जागा रिक्त आहेत, का भरत नाही? तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या? कुणाशी खेळ चाललाय? नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का? राज्यातील आम्ही ऐकतो 55,000 शाळा बंद झाल्या, 60,000 शाळा बंद झाल्या आणि हा खेळखंडोबा चालला. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री महोदयांनी. एकूण किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत? और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं, आंदोलन करणं सुरू आहे. आणि ते काय पवित्र पोर्टल? कसला पवित्र? नाव पवित्र, काम अपवित्र. हे काय चाललंय? तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री, तडफदार मंत्री, पैलवान मंत्री छाती ठोकून काम करायला पाहिजेत. काय हे गांभीर्य घालवतात, हे गुलाबराव गांभीर्य घालवतात. अध्यक्ष महोदय, विषयाचं गांभीर्य घालवतात. अध्यक्ष महोदय, सक्षम मंत्री आहेत, सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंडोबा होत राहिला आहे. म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही, पण तुम्हाला 3 प्रश्न आहेत. एक, एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या? त्या जागा जिल्हानिहाय आम्हाला तुम्ही सांगाल का? दुसरा प्रश्न. आणि तिसरा, या सर्व रिक्त जागा शेड्यूल सांगा, किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात, भरणार आहात? सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता शिक्षकांच्या पदाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. आज त्यांचा वाढदिवस आहे असा विषय आहे आणि वाढदिवसा दिवशी एवढं गरम होणं चांगलं नाही. वडेट्टीवार साहेब, आपण वाढदिवसा दिवशी हसत मुखानं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांच्या, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून शासन सातत्यानं प्रयत्न करते. त्यामध्ये अनेक धोरणं बदलली. आता मॉडेल स्कूल ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण बघताय की अनेक जिल्हा परिषद शाळामध्ये आता ॲडमिशनला वेटिंग पण आहे. काही ठिकाणी शिक्षणाचा स्तर खालवलेला आहे, हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी त्या शिक्षणाचा स्तर कसा उंचावला जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एकूण 1,90,903 एकूण पदसंख्या आहे. त्यातली कार्यरत पदसंख्या आहे 1,76,614 अशी ही कार्यरत आहे. साधारण 15,000 पदं साधारण रिक्त आहेत आता महाराष्ट्रामध्ये. पण याच्यामध्ये आपण जो सांगितलं की जिल्हानिहाय पदं किती आहेत या संदर्भातली माहिती मी घेऊन पटलावर मी निश्चितपणे ठेवेन. आणि जो आपण या संदर्भातला विषय जो मांडला त्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातला, याच्या संदर्भात वडेट्टीवार साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहे. सातत्यानं आपण बघतोय की आपण सगळे सभागृहातले सदस्य, शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो, बैठका होत्यात, GR होतो, शुद्धीपत्रक होतं, GR होतं, शुद्धीपत्रक होतं. अशा एवढे GR आणि एवढी शुद्धीपत्रक आता झालेली आहेत. हे सगळे GR निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाच्या आम्ही विचारात नाही. ठीक आहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण रिक्त जागा 37,000 दाखवल्या आहेत आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये तुमचा अधिकारी काहीतरी खोटं तुम्हाला माहिती पुरवत आहे. खोटी चिठ्ठी पाठवली, खोटी.
मी माझ्यासाठी नाही, मी रागावून बोलत नाही तुम्हाला. वाढदिवस आहे, मी हसतच बोलतो. शिक्षण हा गंभीर प्रश्न आहे ना. 37,000 दाखवली, माहिती घ्या. आणि आता कुठे 10,000 12,000 दाखवतात. म्हणजे दिशाभूल होता कामा नये. वस्तुस्थिती आली पाहिजे पुढे. नाही, या माझ्या एका संदर्भात- जिल्ह्यामध्ये नाही, एक माझ्या काम एका करा. जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकच मिनिट. अध्यक्ष महोदय माझ्या एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 237 शाळामध्ये शिक्षक कमी आहेत. 5 शिक्षकाची गरज आहे, 2 शिक्षक कमी आहेत. मी जिल्हा परिषदच्या कडून ठीक आहे. माहिती घेतली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला की किमान मंत्री महोदयांनी आम्हाला ही जागा पाहिजे. उत्तर हे की ठीक आहे, जागा किती रिक्त आहेत पण लवकर भरून द्या ना. 7 वर्ग आहेत, 3 मास्तर आहेत, नाही. भांगडा नसतील काय? मंगळवारी- काय पोरांना शिकवतील आपलं- ते? आणि सेशन संपण्याच्या वडेट्टीवार निर्देश द्या. साहेब, तिथून एक मिनिट. तुम्हाला विनंती आहे, तिथून निर्देश द्या सेशन संपण्याच्या अगोदर की या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमच जाहीर करायचा निर्णय सांगा. तुम्ही आदेश करा. एक चांगलं सत्कार्य होऊ द्या आमच्या ठीक आहे. वाढदिवसाच्या सन्मान्य निमित्तानं. सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी आता माहिती सभागृहाला दिली की एकूण रिक्त जागा 37,000 आहेत, तसं जर का शासनाकडनं रेकॉर्डवरती आलं असेल तर मंत्री महोदयांनी परत तपासून या संदर्भातलं उत्तर द्यावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय वडेट्टीवार साहेबांनी जो 37,000चा आकडा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो. पण माझ्याकडं आकडा आहे जो आकडा 15,158 आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडेट्टीवार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये कुठे गेला नाही आहे माझ्याकडे. चंद्रपूरमध्ये 472 जागा रिक्त आहेत. चंद्रपूरमध्ये तुम्ही सांगितलं 272, 472 रिक्त आहेत. त्यामुळं टोटल जिल्हानिहाय काढलं तर 15,158 जागा रिक्त आहेत. त्यामुळं सभागृहाची कुठली दिशाभूल नाही. सभागृहाच्या समोर मी जिल्ह्याची आकडेवारी निमित्तानं ठेवीन. ठीक आहे. नमिता मुंद्रा. अध्यक्ष महोदय, या जे राज्यातल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण